नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। चला तर आज आपण पाहूया आशिया खंडातील सर्वात मोठी आणि फर्स्ट टँक म्युझियम। आशिया खंडातील सर्वात पहिली टँक म्युझियम जी अहिल्यानगरमध्ये स्थित आहे। ही टँक म्युझियम 15 ऑगस्ट व 26 जानेवारी रोजी ओपन असतं नागरिकांना पाहण्यासाठी व इतर शनिवार रविवार दिवशी सुद्धा तुम्ही आर्मी लोकांची परमिशन घेऊन इथे येऊ शकता पाहण्यासाठी। आतमध्ये आल्यानंतर एंट्रीला तिकीट आहे जे की 25 रुपीज आहे प्रत्येकी। त्यानंतर पुढे आपण बघू शकता इथे आतमध्ये आल्यानंतर एक छोटंसं गार्डन आहे जिथे की आपल्याला दिसतं खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आहेत। इथे वेगवेगळ्या प्रकारचे टँक्स आहेत जे भारताने त्यावेळेस युद्धामध्ये जिंकलेले आहेत व त्यामुळे ते दुसऱ्या देशातील सुद्धा टँक इथे जप्ती करून आणलेले आहेत। 26 जानेवारी दिवशी लोकांची खूप गर्दी होती इथे वेगवेगळे टँक जे लावलेले आहेत ते पाहण्यासाठी व त्यांची माहिती घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये खूप साऱ्या प्रकारचे टँक्स इथे लावलेले आहेत। आतापर्यंत आपण रोल्स रॉयलचे जे काही 4 व्हीलर पाहिलो आहोत तर आपल्याला खूप छान वाटतं, पण त्या काळी रोल्स रॉयलचं टँक यूज केलं होतं ते पण युद्धासाठी। इथे टँकला वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत व तशीच त्यांची कामगिरी देखील सुद्धा आहे। इथे तुम्ही बघू शकता डेमो सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या टँकचे आणि त्यांची विशेष वैशिष्ट्ये आहेत की ते कशा प्रकारे यूज केले होते युद्धामध्ये आणि कशा प्रकारे आपण विजय प्राप्त केलो होतो। तर प्रत्येक टँकचं विशेष वैशिष्ट्य आहे। इथे वॉलवर सगळीकडे हिस्ट्री लिहिलेली आहे जे की टँक बद्दलची माहिती आहे व जेव्हा युद्ध झालं होतं त्यावेळेसचं अहिल्यानगरमध्ये जे काही टँक आता म्युझियममध्ये सगळे अवेलेबल आहेत त्याबद्दलची माहिती आहे व युद्धाची माहिती आहे, तसेच कोणी विजय प्राप्त केला त्याबद्दलची सुद्धा माहिती आहे। खूप सारे टँक अवेलेबल आहेत। भारतामध्ये इतर कोणत्याही ठिकाणी हे टँक म्युझियम तुम्हाला पाहायला नाही भेटणार जे की अहिल्यानगरमध्ये आहे आणि हेच अहिल्यानगरचं विशेष वैशिष्ट्य आहे की अहिल्यानगरमध्ये टँक म्युझियम आहे। अजून आर्मी एरिया खूप मोठा आहे, अजून त्या प्रकारचे वेगवेगळे आर्मी फोर्स आहेत। तर तुम्ही देखील नक्की या अहिल्यानगरमध्ये हे टँक म्युझियम पाहण्यासाठी। आर्मी लोकांची जे काही परमिशन असेल ते फुलफिल करून तुम्ही बघू शकता इतर वेळेस सुद्धा। तर अशा प्रकारे आम्ही टँक म्युझियमला भेट दिली आणि तिथली माहिती घेतली आणि अशा प्रकारे 26 जानेवारी आम्ही एन्जॉय केला। तशा प्रकारे आम्ही पुढे जाऊन अजून फराबाग म्हणून आहे अहिल्यानगरमध्ये। तर टँक म्युझियमच्या पुढे आल्यानंतर इथे फराबाग म्हणून आहे, ते सुद्धा वास्तू खूप छान आहे, ऐतिहासिक आहे आणि खूप छान इतिहास आहे या वास्तूचा, जे की शहाजहानला ताजमहल बांधण्याची प्रेरणा इथे आल्यानंतरच भेटली होती असे म्हणतात। कारण शहाजहान जेव्हा युद्धामध्ये हारला होता त्यावेळेस त्याला इथे कैद करून ठेवले होते, त्यावेळेस त्याला ही वास्तू खूप आवडली होती आणि तो इथेच इन्स्पायर होऊन पुढे जाऊन ताजमहल बांधायचं ठरवलं होतं त्यांनी। त्यामुळे ही वास्तू खूप छान आहे आणि खूप मोठी अशी भव्य दिव्य आहे। या वास्तूच्या सभोवताली सगळीकडे पाणी आहे, पण आता ते पाणी आटलेलं दिसतंय। चहूबाजूनी पाणी आहे व आतमध्ये आल्यानंतर सुद्धा इथे फाउंटनची व्यवस्था होती आधीच्या काळात। हे ॲज अ सांस्कृतिक भवन म्हणून, महल म्हणून आधीच्या काळात यूज केलं जायचं। त्यामुळे खूप सारी दालनं आहेत, दरवाजे आहेत, या महलाला खूप सारे खिडक्या आहेत। तर एक प्रकारचं सांस्कृतिक भवन म्हणून त्या काळात वापरलं जायचे राजा महाराजांच्या काळात। तुम्ही सुद्धा नक्की व्हिजिट द्या। थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।